नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आवाज पिंपरी चिंचवडचा। खरं तर काही तांत्रिक अडचणींमुळे मी आज लाईव्ह येऊ शकत नाही, पण नक्कीच तुमच्यासाठी आत्ताचं रेकॉर्डिंग करून यूट्यूब आणि फेसबुकवर अपलोड करणार आहे। आज आम्ही प्रभाग क्रमांक 24, 25 आणि 26 या 3 प्रभागांमध्ये फिरून आलो। त्या ठिकाणचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडणार आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे, इच्छुक हा कार्यक्रम आम्ही 11 डिसेंबर पासून सुरू केला आणि अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला। आतापर्यंत आम्ही जवळपास शेकडो जणांच्या मुलाखती या माध्यमातून घेतल्या, शिवाय प्रत्येक प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या। या इच्छुक उमेदवारांचं विजन देखील आम्ही पिंपरी चिंचवडकरांसमोर मांडलं। भले मी आता रेकॉर्ड हा कार्यक्रम जरी होत असला तरी देखील तुम्हाला या दरम्यान जे काही मला फोन कॉल्स येतील ते मी तुम्हाला या रेकॉर्डमध्ये जसेच्या तसे ऐकवणार आहे। खरं तर मुळात प्रभाग क्रमांक 24, 25 आणि 26 या ठिकाणी आज नेमकं काय घडलं याचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडणार आहे। प्रभाग क्रमांक 24 आता आपण फेरफटका मारतोय ते प्रभागांमध्ये। प्रभाग क्रमांक 24 मध्ये म्हणजेच थेरगाव, दत्तनगर, गुजरनगर, आदित्य बिर्ला रुग्णालय हा सगळा परिसर। 2017 मध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट सचिन भोसले, झामाबाई बारणे, माया बारणे, निलेश बारणे हे चौघे उमेदवार निवडून आले होते। यामध्ये शिवसेनेचे 2, भाजपचा 1 आणि अपक्ष 1 असे 4 उमेदवार निवडून आले। एकूण 17 जणांनी निवडणूक लढवली, त्यामध्ये 4 अपक्षांचा समावेश होता। आत्ता तिथली परिस्थिती अशी आहे की मुळातच ॲडव्होकेट सचिन भोसले हे परवाच म्हणजे 16 डिसेंबरलाच त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला अजित पवारांच्या। खरं तर 15ला निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आणि 16ला त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यामुळं या ठिकाणी निवडून आलेले माजी नगरसेवक सचिन भोसले हे आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत। खरं तर 2017 मध्ये ते शिवसेनेकडून निवडून आले होते, त्यानंतर आत्ता 2022ला शिवसेना फुटली, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शहर प्रमुख देखील राहिले। पण आता मात्र त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। आता यानंतर या ठिकाणी नेमकं कोण लढणार यासाठी आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 24 मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला 9 जणांशी संवाद साधता आला। खरं तर या प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जवळपास 17 ते 20 इतकी आहे। यामध्ये एक लक्षवेधी नाव आहे, ते म्हणजे मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे, आणि ते देखील आज या 9 जणांमध्ये इच्छुकांच्या यादीमध्ये आणि इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये उभे होते। त्यांनी देखील आमच्याशी संवाद साधला। त्यानंतर निलेश बारणे हे जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत शिवसेनेचे, 2017 मध्ये ते निवडून आले होते, त्यांनी देखील आमच्याशी संवाद साधला। शिवाय या ठिकाणी झामाबाई बारणे ज्या माजी नगरसेविका राहिल्या होत्या त्यांचे या ठिकाणी चिरंजीव सिद्धेश्वर बारणे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। अर्थात या ठिकाणी आता मुळात खरं तर सिद्धेश्वर बारणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की मुळात या ठिकाणी आतापर्यंत जे काही उमेदवार इच्छुक म्हणून आहेत त्या सगळ्यांची नावं फक्त मी आता तुम्हाला सांगणार आहे। विश्वजित बारणे, शांतीलाल गुजर, शालिनीताई गुजर माफ करा, नंतर सिद्धेश्वर बारणे, करिश्मा बारणे, गणेश गुजर यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून बंटी गुजर यांनी त्या ठिकाणी संवाद साधला। जयदीप भाऊ माने, नंतर जयदीप माने, नंतर मंगेश बारणे, सतीश दरेकर, सुगंधा पाषाणकर, ॲडव्होकेट सचिन भोसले, नंतर शरद बारणे, शंभू ओहाळ, संतोष बारणे, सनी बारणे, माया बारणे हे सगळेजण या ठिकाणी
इच्छुक आहेत. आता यापैकी खरं तर आम्हाला 9 जणांशी संवाद साधता आला. मुळातच मार्गशीर्ष मधला गुरुवार असल्यानं काही इच्छुक महिलांची या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली, पण तरी देखील जे इच्छुक आहेत आणि आमची भेट होऊ शकली नाही ते मला या आवाज पिंपरी चिंचवडचा कार्यक्रमामध्ये फोनवरून संवाद साधू शकतात आणि माझ्याशी ते या ठिकाणी शेअर करू शकतात की आम्ही देखील इच्छुक आहोत. ते आपलं नाव सांगू शकतात. यानंतर आपण जाणार आहोत प्रभाग क्रमांक 25 मध्ये. प्रभाग क्रमांक 25 म्हणजेच वाकड पुनावळे ताथवडे. आता मुळातच या प्रभागातलं एक नाव कालपासून सगळीकडे चर्चेत आहे, ते म्हणजे राहुल कलाटे. राहुल कलाटे 2017 मध्ये शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली, ते जिंकून देखील आले. तसं पाहिलं तर शिवसेनेचा 2017 मध्ये हा बालेकिल्ला होता असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 जण निवडून आला. अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, राहुल कलाटे आणि मयूर कलाटे. यापैकी मयूर कलाटे हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्या ठिकाणी 2017 मध्ये 16 जणांनी निवडणूक लढवली होती, त्यामध्ये 4 अपक्षांचा समावेश होता. आता झालंय असं की राहुल कलाटे सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आता ते आणखी कुणाला आपल्यासोबत घेऊन भाजपमध्ये जात आहेत हे अजून गुलदस्तात आहे, पण राहुल कलाटेंना मात्र या ठिकाणी कडाडून विरोध होतोय. स्थानिकांकडूनच विरोध होतोय. स्थानिक भाजपचे जे इच्छुक आहेत त्यांच्याकडून विरोध होतोय, त्यामध्ये राम वाकडकर आहेत. आणि अर्थात या ठिकाणी आज दिवसभरात त्या संदर्भामध्ये काही पत्रकार परिषदा देखील झाल्या. आता राहुल कलाटे हे नाव अर्थातच या ठिकाणी प्रस्थापितांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी खरं तर 4 वेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे आणि या ठिकाणी आता यावेळी ते भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं काय होतंय हे आता येणारा काळ ठरवेल. या ठिकाणी एकूण 6 जण उपस्थित होते. आता सगळेच राहुल कलाटे, भाजप आणि जे काही इच्छुक उमेदवार होते त्यामुळं या ठिकाणी त्यांची जी काही खलबतं चालू आहेत त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. पण आम्ही ज्यांच्याशी संवाद साधला त्यामध्ये विकास जगधने, स्वप्नील बनसोडे, नंतर रमजान सय्यद, निलेश ओहाळ, राजीव क्षीरसागर, सचिन अडागळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. इथे तर इच्छुकांची मांदियाळी आहे, फार मोठी संख्या आहे. यामध्ये आता मी जी नावं घेतली ती सोडल्यास सुप्रिया पवार, नंतर रेखा दर्शले, माजी नगरसेविका मोनिका दर्शले, मयूर जाधव, दीपक टकले, संतोष पवार, अर्थातच माजी नगरसेवक राहुल कलाटे, नवनाथ धावले, नंतर शंभू ओहाळ, चित्रा पवार, अर्पिता पवार, चेतन पवार, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे, यंदा कदाचित विक्रम वाघमारे निवडणूक रिंगणात उतरू शकतात, संजय कलाटे, संदीप पवार, रेश्मा भुजबळ, विनायक गायकवाड, विशाल कलाटे, राम वाकडकर, कुणाल वावळकर जे RPIचे आठवले गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आहेत, श्रीनिवास कलाटे, अंकिता भूमकर, अजय ओहाळ, किशोर खंडागळे, नंतर माजी नगरसेवक मयूर कलाटे, सागर ओहाळ आणि शंभू ओहाळ. एकंदरीत ही इच्छुकांची यादी जवळपास 38च्या घरात जाते. कदाचित यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. आणि आता याबरोबर आणखी काही नावं आहेत. तुषार ताम्हाणे, युवराज सोनवणे हे देखील या ठिकाणी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवाय प्रफुल्ल मोतीलिंग, सीमा ताम्हाणे यांचं देखील इच्छुकांच्या यादीमध्ये नाव आहे. यानंतर आपण प्रभाग क्रमांक 26 मध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी अर्थातच पिंपळे निलख, विशालनगर, कसपटे वस्ती, वेणूनगर रक्षक सोसायटी या ठिकाणी देखील 2017 मध्ये भाजपचे 4 पैकी 4 उमेदवार निवडून आले होते. त्यामध्ये ममता गायकवाड, तुषार कामठे, आरती चोंधे, संदीप कसपटे यांचा समावेश होता. एकूण 18 जणांनी निवडणूक लढवली होती आणि 2 अपक्ष त्यामध्ये होते. या ठिकाणी आम्हाला इच्छुकांची जरी यादी भली मोठी सापडली असली तरी आज मुलाखतीस मात्र केवळ 2 जण उपस्थित होते आणि ते देखील आम आदमी पक्षाचे. अर्थात बाकीचे सगळेच या राजकीय खलबदांमध्ये गुंतल्याचं दिसतंय, कारण की या ठिकाणी खरं म्हणजे तुषार कामठे जे सध्या शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, 2017 मध्ये ते भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते,
पण आता शहराध्यक्ष असल्यानं त्यांना अर्थातच बाकीच्या गोष्टींचा, आत्ताच्या राजकीय समीकरणांचा जो काही भार त्यांच्यावर असल्यानं ते त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. खरं तर या प्रभागामध्ये जी मी आत्ता 2 जणांच्या मुलाखती घेऊ शकलो, त्यामध्ये सुरेश गायकवाड आणि रविराज काळे हे आपचे उमेदवार, इच्छुक उमेदवार म्हणण्यापेक्षा ते अधिकृत उमेदवार रविराज काळे आहेत, ते उपस्थित होते. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. आता एकंदरीत या प्रभागातली यादी पाहिली तर स्नेहा कलाटे, तुषार कामठे, विनायक गायकवाड, कारण की आता इथे ममता गायकवाड ज्या 2017 निवडून आल्या होत्या, ती आत्ता जागा SC साठी राखीव झाली आहे, त्यामुळे कदाचित विनायक गायकवाड या ठिकाणी रिंगणात उभे राहू शकतात. सचिन साठे, गणेश कसपटे, विशाल मांडगुडे, सोनल पासलकर, विलास नांदगुडे, संकेत जगताप, प्रमोद वाघमारे, सुनील कसपटे, शिरीष साठे, मीरा कदम, सुषमा शिंदे, मृणाल साठे, आरती चोंधे माजी नगरसेविका राहिलेले आहेत, संदीप कसपटे माजी नगरसेवक राहिलेले आहेत, रामदास कसपटे, नितीन इंगवले आणि स्नेहा कलाटे. एकंदरीत खरं तर राहुल कलाटे त्यांचा जो स्टँड आहे त्यामुळं कदाचित या 25 आणि 26 आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार, इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांची अनुपस्थिती जाणवली. शिवाय मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आज मार्गशीर्ष मधला गुरुवार असल्यानं इच्छुक महिला उमेदवारांची देखील अनुपस्थिती जाणवली. पण एकंदरीत आज आम्ही 17 इच्छुक उमेदवारांशी संवाद साधू शकलो. 24, 25, 26 मधलं चित्र मी आता तुमच्यासमोर मांडलेलं आहे. उद्या आम्ही प्रभाग क्रमांक 27, 28, 29 या 3 प्रभागांमध्ये जाणार आहोत. उद्या 19 डिसेंबर या 3 प्रभागांमधला लेखाजोखा मी उद्या संध्याकाळी आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमात मांडणार आहे. पण आता तांत्रिक अडचणीमुळे मी तुमच्याशी लाईव्ह संवाद साधू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण जे काही आत्ता मी जो लेखाजोखा मांडलेला आहे तो तुम्हाला यूट्यूब आणि फेसबुकवर PCMC न्यूजच्या या लिंकद्वारे पाहायला मिळू शकतो आणि नेमका 24, 25, 26 लेखाजोखा काय आहे हे तुम्ही पाहू शकता. PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.